वेलकम टू द सक्सेस टॉक शो. आणि आज आपल्या सोबत आहेत मिस्टर राजेश भोसले. सर, तुमचं आमच्या टॉक शो वर स्वागत आहे. नमस्कार रोहन, खूप खूप अभिनंदन तुझं. येस सर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज तुझ्या टॉक शोला, ज्याचं नाव आहे द सक्सेस टॉक शोला, तुम्हाला बोलवलंच मला अतिशय आनंद आहे. कारण द सक्सेस टॉक शो हा असा एक प्रोग्राम आहे जो तू आयोजित करतोस. आज मला तुझा अभिमान आहे, तू पॉडकास्ट करतोय ज्याच्यामध्ये तू अनेक व्यक्तींना बोलवतोस आणि सक्सेसच्या डेफिनेशन फार वेगवेगळ्या असतात. तर जाणून घ्यायचा तू प्रयत्न करतोस. मी असं म्हणेन कुठे ना कुठेतरी तो प्रत्येक माणसाचा आतला माणूस शोधतो. कारण कसं आहे की सक्सेस टॉक शो नुसती माणसाची ओळख नसते, त्यातनं बऱ्याच गोष्टी तू शिकतोस, लोक शिकतात आणि मीही त्यातनं काहीतरी शिकायचा प्रयत्न करतो की माणूस आयुष्यावर शिकतच असतो. नक्कीच सर. आपण इंग्रजी या विषयावर खूप काम केलंय, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पैलूंना तुम्ही आमच्या आयुष्यामध्ये स्थान दिले. आम्हाला तुमची थोडक्यात ओळख सांगा. रोहन, असं आहे की गेल्या 30 वर्षापासून मी इंग्रजी शिकवतोय. म्हणजे ज्या वेळेला स्पीकवेल अस्तित्वात नव्हता, विटा ही जी नाव तू आता ऐकतोयस, किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो आता एक राक्षस, आपण असं म्हणू की जर नीट उपयोग केला तर देव, तर ह्याच्या कितीतरी आधी साधारण 35 वर्षापूर्वी मी ब्युरो ओपन केला होता आणि इंग्रजी शिकवायला सुरुवात केली होती, 1-on-1 आणि ग्रुपमध्ये. आणि माझी एक मैत्रीण होती, माझी शिष्यावृत्ती होती. त्या शिष्याने मला एक क्लासरूम दिलं होतं त्यावेळेला वापरायला आणि त्या अर्धवट होतं. अच्छा. आणि त्या क्लासरूम मध्ये तू विचार करणार नाहीस अशा प्रकारचे लोक यायचे, पार्ला कॉलेजचे प्रोफेसर्स यायचे. आणि ज्या वेळेला मी तो सुरू केला होता ब्युरो, आम्ही दोघांनी मिळून, त्यावेळेला तो इतका सक्सेसफुल होता की मी अक्षरशः त्यावेळेचे कमिशनर म्हणजे जॉईंट सीपी ऑफ क्राईम रणजित सिंग शर्मा साहेब, त्यांच्या पत्नी, त्यांच्या पत्नीची बहीण, हे लोक सुद्धा माझ्याकडे प्रायव्हेट ट्युशन्स घ्यायला यायचे. आणि मी तुला अगदी अभिमानाने सांगतो की त्यांनी मला हा प्रश्न विचारला की किती पैसे घेतोस आणि का घेतोस, आणि का घेतोस याच्या मागचं का उत्तर मी त्यांना दिलं की मी 30 दिवसामध्ये साधारणपणे इंग्रजी खूप चांगलं शिकवतो. पण आत्मविश्वास जर तुमच्यात निर्माण करायचा असेल तर मला 3 महिने द्या, तुमची पत्नी फ्लुएंट होईल इंग्रजीमध्ये आणि तुम्ही करून दाखवा. तर अशा प्रकारे माझी मी सुरुवात केली आयुष्याची. माझ्या इंग्रजी शिक्षणाची, म्हणजे कशा प्रकारे इंग्रजी बोललं पाहिजे याची दखल पोलीस डिपार्टमेंट मध्ये सुद्धा घेतली गेलेली आहे. तुला ऐकून आनंद वाटेल की अँटी करप्शनचे ऍडिशनल सीपी विजय पाटील ज्यावेळेला होते त्यावेळेला त्याने एक व्याख्यान शिबिर माझं बरोबर होतं की कशा प्रकारे राजेश भोसले इंग्रजी शिकवतात, बोलतात, आणि त्याच्यात व्यवसाय आहेच. मला माझ्या मराठी मातृभाषेचा जाज्वल्य अभिमान आहे. माझी मातृभाषा खरी म्हणजे कोकणी, पण ज्या मुंबईत मी वाटलो, जिच्यामुळे मला काम मिळालं, त्यामुळे मी आणि मराठीतून माझं सगळं शिक्षण झालं. त्यामुळे मराठी माझी दुसरी जननी मातृभाषा. पण आपण जेव्हा व्यवसायाकडे वळतो त्यावेळेला it takes 3 things to make you a wholesome individual. It's vocal, verbal, and visual. Vocal, the way you sound. Verbal, the kind of words which you use. And visual is the way you look. या तिन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. म्हणजे एकदा गांधीजींनी मला वाटतं रवींद्रनाथ टागोरांची भेट घेतली होती आणि रवींद्रनाथ टागोर स्वतःची दाढी जी आहे ती थोडीशी मला वाटतं कोरोनात ते व्यस्त होते. गांधीजी वेळेचे खूप पक्के होते, तर त्यांनी थोडासा नकारात्मक सूर लावला की रवींद्रनाथ, यू शुड नॉट टेक सो मच ऑफ टाइम ऑन एस्थेटिक्स, यू वेस्टिंग टाइम. तर रवींद्रनाथ टागोरांनी त्याला जे उत्तर दिलं ते अतिशय महत्वाचं आहे. त्यांना सांगितलं, आय रिप्रेझेंट द व्हेरी युथ ऑफ इंडिया, भारत द नेशन. असं म्हणतात की एखादी गोष्ट जर शिकायची असेल किंवा जर आपल्याला आपल्या आयुष्यात प्रगती करायची असेल तर शिकणं हे खूप गरजेचं आहे. आणि जसं एक विद्यार्थी जेव्हा तयार होतो तेव्हा शिक्षक सुद्धा तयार होतो. तर तुमच्या थोडक्यात विद्यार्थ्यांबद्दल आम्हाला सांगा. जर नावच घ्यायचे झाले तर मी असं म्हणेन की ज्याला आपण कॉंग्लॅमेरेट्स असं आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, म्हणजे फार मोठ्या कंपनीज किंवा त्यांचं अमॅलगमेशन्स, हे तर झालंच. रॅलीज इंडियाचे एक्स डिरेक्टर्स आहेत, रोटरी क्लब्स आहेत, यांना मी स्पीकर होतो. पण मला खरी ओळख जी मिळाली आयुष्यामध्ये ही अभिनेता, सगळ्यांचा आपला लाडका गोविंदा, ज्यांना मी अगदी मान आजही ते मला बोलवतात आणि अक्षरशः धाकट्या भावासारखं मला मानतात. त्या गोविंदाजींनी मला सांगितलं, राजेश तूच मला इंग्रजी शिकव. कारण त्यावेळेला ते मेंबर ऑफ पार्लमेंट होते आणि त्यांनी मला सांगितलं की राजेश मला असं इंग्रजी शिकव की जे कोणी आजपर्यंत ऐकलं नाही, त्या प्रकारची. कारण इंग्रजी बोलताना तुमची छाप पडली पाहिजे. जर तुम्ही असं इंग्रजी बोलत असाल, मी शशी थरूर म्हणणार नाही कदाचित,
कारण शशी थरूर काय ब्रिटिशांनाही क्लिष्ट वाटतं, पण त्याच्या मधलं कुठलं तरी एक असं वर्षन ज्याला आपण म्हणू की जे लोकांना आवडतं बोलताना. तर कारण शेवटी असं होतं की इंग्रजी ही व्यवसायाची भाषा आहे, पण तुम्हाला जर नोकरी हवी असेल तर तुम्हाला इंग्रजी आलंच पाहिजे. आणि मग कुठल्या प्रकारचं इंग्रजी आलं पाहिजे? जर एक लेखक असेल तर त्याला नीट लिहिता आलं पाहिजे. एक जर्नलिझमचं इंग्रजी वेगळं आहे, अँकरिंगचं इंग्रजी वेगळं आहे. मी म्हणतो एखाद्या माणसाला कॉल सेंटर ट्रेनिंग मध्ये, कॉल सेंटरमध्ये नोकरी हवी असेल, एखाद्या प्रोसेसमध्ये, तर त्याच्यासाठी वेगळं इंग्रजी लागतं. आता तू जे करतोय, ज्याला आपण पॉडकास्ट म्हणतो, त्याचं इंग्रजी वेगळं असतं. तर त्यामुळे शब्दांचा खेळ आहे आणि हा शब्दांचा खेळ नीट सुरात मांडता आला पाहिजे. तर मी असं म्हणेन तुम्ही चांगलं शिकवा. तर त्यामुळे जे जे काही मला माहिती आहे, मग माझ्याकडे बरीच खेळणी आहेत, सगळीच एकाच वेळेला मी काढत नाही, कारण गुरु कुठली तरी खेळणी आपल्याकडे स्वतःकडे ठेवून देतो. त्यामुळे आजही माझ्याकडे 20-20 वर्ष शिकलेले लोक अजूनही येतात आणि म्हणतात सर हे मला शिकवा, मला पुढे शिकायचंय. असं तू म्हणू शकतोस की गरिबांसाठी अगदी अत्यल्प फी, ज्याला नाहीच घेतलेली, असे अनेक लोक आहेत, मी नाव घेणार नाही. आणि ज्यामुळे मला ओळख मिळाली ती गोविंदाची, त्याच्यानंतर राजपाल यादव, त्याच्यानंतर पंकज त्रिपाठी सन 2016 जेव्हा त्याने मँगो ड्रीम्स नावाची फिल्म केली होती. दुर्दैवाने किंवा आपण ज्याला म्हणतो सुदैवाने त्याने मग त्या गोष्टीत ज्या वेळेला मामी फिल्म फेस्टिवल मध्ये त्याचा उल्लेख त्याने केला. पण आता ज्या नवीन इंटरव्ह्यू झाले, ज्यासाठी त्याला एक पारितोषिक मिळालं फार मोठं आंतरराष्ट्रीय, त्याच्यात त्याने माझं नाव नाही घेतलंय, ही मग थोडीशी खंत आहे. नाव घेतल्याने फरक पडतो असं नाही, पण घ्यायला हवं होतं. कारण जर तो इंग्रजी सिनेमा करताना त्याला पूर्ण गरज इंग्लिश शिकवणाऱ्या किंवा चांगली संभाषण कला शिकवणाऱ्या माणसाची गरज होती, आणि तो धावत माझ्या मागे आला. कारण त्यावेळेला मी राजपाल यादवला शिकवायचो, आणि राजपाल यादवने जेवढे माझे व्हिडिओ केलेले आहेत श्री राजपालजींनी, तेवढे कोणी केले नसते, कारण त्या माणसाला त्याची जाण आहे. तर ज्यावेळेला तुला जाणीव होती त्यावेळेला तू आलास, तू धावत आलास, आणि मी ती गरज पूर्ण केली. गरज सरो वळे वैद्य मरो, हे आपल्या मराठीत एक म्हण आहे. मी असं म्हणू नये, पण पंकजची फार विनम्र अभिनेते, पण कुठेतरी त्याने उल्लेख करायला हवा होता, जो त्याने केलेला नाहीये असं मला वाटतं. नक्कीच आपण असं म्हणतो की माणसाने कृतज्ञ राहावं, ग्रॅटिट्यूड ठेवावं, आणि त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडतो. डेफिनेटली एक टीचरच्या अँगलने जेव्हा आपण ही गोष्ट बघतो, तेव्हा टीचरला एक समाधान असतं की आपला शिष्य काहीतरी आयुष्यात प्रगती करतोय, आणि कदाचित ते समाधानच तुमच्याकडे जे आहे ते त्या ग्रॅटिट्यूड पेक्षा मोठं आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर बोललास. कारण ज्या वेळेला त्यांनी आम्हाला स्टेजवरती बोलवलं मामी फिल्म फेस्टिवलला, त्यावेळेला त्यांनी सगळ्यांना सांगितलं की ह्या गृहस्थांनी मला शिकवलेलं आहे. त्यामुळे तिथे औपचारिक पातळीवरती मला एक प्लॅटफॉर्म मिळाला, पण मला ते काही क्लिक करता नाही आलं. आणि मी असा मनुष्य आहे की गुरु कधी शिष्याच्या मागे जात सांगत नाही की बाबा मी आहे तो त्याच्या मागे, मी नाही सांगणार ते. पण आज तू विचारलंस म्हणून मी उल्लेख केला. तुम्ही आमच्या आज दर्शकांसाठी एवढी चांगली माहिती देताय, तेच आमचं भाग्य आहे. कारण असं म्हणतात की प्रत्येक माणसाचं एक आयुष्य जे असतं ते वेगवेगळ्या माणसांसोबत घडत असतं, आणि त्याच्या आयुष्यात घडणारे सर्व प्रसंग त्याला काही ना काही शिकवत असतात. जेव्हा आपण त्या अनुभवातनं काही शिकतो, तेव्हा असं म्हणता येईल की एक पुस्तक जे असतं ते त्या लेखकाचे खूप साऱ्या वर्षांचा अनुभव आपल्यापर्यंत मांडतं. तसंच माणूसच जर त्याचे विचार सांगत असेल, त्याचा पॉडकास्ट मध्ये इंटरव्ह्यू आपण घेत असू, तर नक्की त्याचे सर्व अनुभव तर नाही, पण काही ठराविक मोजके जे त्यांच्या मनावर परिणाम केलेले असतात अनुभव, ते इकडे येऊन शेअर करतात. आणि त्यांच्या सक्सेसच्या जर्नीचे जे वाटचाल आहे, त्याच्यामध्ये त्यांना आलेल्या अडचणी आहेत, त्यांनी केलेले त्याला प्रयत्न आहेत, त्या सगळ्या गोष्टी इथे आपण डिस्कस करतो. तुम्ही आलात, खूप बरं वाटलं. आता एवढं सगळं सर तुम्ही तुमच्या वयाच्या या कारकिर्दीमध्ये केलेलं आहे. जवळपास 25 ते 35 वर्षाची तुमची ही इंग्रजी भाषेतली कारकीर्द आहे. तर तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली? तुला सांगतो, माझे वडील जे आहेत ते 14 वर्षाचे असताना मुंबईत पळून आले. अच्छा. आणि त्यांना हे कळलं की मुंबईत जर जगायचं असेल, मुंबईची 7 बेटांची, तर या मुंबईत जर तुमचं अस्तित्व जर तुम्हाला निर्माण करायचं असेल, तर तुम्हाला खूप झगडलं पाहिजे, तुमच्याकडे जिद्द पाहिजे, तुमच्याकडे जबरदस्त आत्मविश्वास पाहिजे, आणि महत्वाकांक्षा पाहिजे. या 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. आणि मी असं म्हणेन की माझे वडील माझे आदर्श आहेत, कारण त्यांनी मला इंग्रजी शिकवलं. आणि ज्यांच्याकडनं मी इंग्रजी शिकलो त्यांनी बरेच गुरु आहेत, मी बरेच गुरु केले, पण त्यात ज्यांनी मला सदन इंग्लिश शिकवलं तो एक इंग्रज होता. अच्छा. हा,
कारण तुम्हाला इंग्रजी येतं, पण ज्यावेळेला आपण सिनेमे बघतो इंग्रजी किंवा इंग्रजी एखादं गाणं ऐकतो त्यावेळेला आपल्याला ते कळत नाही. आपण म्हणतो की आपल्याला मला इंग्रजी येत आहे, पण गाणं का कळत नाही, त्यातले उच्चार का कळत नाहीये. तर त्यामुळे त्या माणसाने इंग्रजी उच्चार खरे कसे असतात, आपण कसे करतो. जसं फादरला आपण फादर म्हणतो, चादरला आपण चादर म्हणतो. कारण हे कॉन्व्हेंट मधल्या मुलांना शिकवलेलं असतं. इट्स फादर, इट्स नॉट फादर. आपण आजचा उच्चार उगाच जास्त लांबवतो. सेन्सलेस म्हणतो, ते सेन्सलेस आहे. बॉटमलेस म्हणतो, ते बॉटमलेस आहे. केअरलेस. तर आजचा उच्चार सदन इंग्रजी म्हणजे सदन भागात राहणारे उच्चभ्रू इंग्रजी बोलणारे म्हणजे इंग्रज हे त्याचा उच्चार करत नाही. आणि ज्या हळूहळू ज्यावेळेला तुम्हाला प्रसिद्धी मिळते, ज्यावेळेला मी कुमार केतकरांना भेटलो पहिल्यांदा, मी असं म्हणेन की कुमार केतकर माझ्या अनेक गुरूंपैकी एक गुरु आहे. कारण मी असं म्हणेन की मी त्यांना अनेक वेळेला त्यांचे ज्यावेळेला प्रोग्राम्स बघितले त्यावेळेला इतकं अपफ्रंट बोलणार मनुष्य, म्हणजे स्पष्ट वक्ता. इंग्रजीमध्ये मी जरा नेहमी चिडवतो की यू आर ब्रुटली फ्रँक अँड फ्रँकली ब्रुटल. यू आर ब्रुटली फ्रँक अँड फ्रँकली ब्रुटल. क्रूरपणे तुम्ही सत्य बोलता आणि सत्यपणे तुम्ही क्रूर बोलता. अर्थात ती त्यांची वैयक्तिक बाजू आहे. ते आपलं वैयक्तिक मत मांडतात समाजाविषयी किंवा एखाद्या व्यक्तीविषयी. त्यामुळे तरीही मी असं म्हणेन ते माझे आदर्श आहेत, द्रोणाचार्य आहेत. त्याच्यानंतर भिडे सर, संजय भिडे सर, ज्यांनी मला खूपदा त्यांच्या ऑफिसला बोलवलं. असं मला असं वाटतं मराठी माणसाने व्यवसाय केले पाहिजेत, पण व्यवसायाभिमुख शिक्षण घेण्यासाठी इंग्रजी भाषा ही महत्वाची आहे असं मला वाटतं. आता इतके वर्ष तुम्ही इंग्रजी या फील्डमध्ये काम करताय आणि खूप साऱ्या आपण म्हणू की सेलिब्रिटीजचे तुम्ही कोच सुद्धा आहात. पण तुमचं बालपण कसं गेलं आणि त्याबद्दल थोडक्यात आम्हाला जाणून घ्यायचंय. तुला सांगतो, माझ्या बालपणीच्या ज्या आठवणी आहेत त्या फार मजेशीर आहेत. माझं संपूर्ण शिक्षण हे बालक विहार नावाच्या एका लहान शाळेतून झालं. अभिनयाची मला लहानपणापासून फार आवडतं. त्यामुळे नटसम्राट हा मी 10वीत केला होता, आप्पासाहेब बेलवलकर. तर त्यामुळे टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज अ क्वेश्चन पासूनचे जितके संवाद आहेत तितके मला पाठ आहेत. आणि त्यावेळेला प्रसिद्ध चित्रकार कमलाकर गोंजी, जे आता ह्यात नाही आहेत, त्यांनी ते बसवून घेतलं. आम्हाला मराठी शिकवणाऱ्या गोखलेबाई होते, त्यांनी ते संवाद माझ्याकडनं बोलून घेतले आणि कसं संवाद कसे बोलायचे आणि त्यातनं एक अभिनेता त्यांनी त्यावेळेला घडवला, तो अजूनही माझ्यात आहे. नक्कीच. बरं, माझे वडील जे आहेत ते कडक शिस्तीचे होते. म्हणजे एक मला असा प्रसंग आठवतो की मला इंग्रजीच्या खेरबाईंनी 39 मार्क दिले होते, 40 पैकी 39 काहीतरी. आणि त्यांची कुठेतरी चूक झाली होती, कारण त्यावेळेला पेपर्स आपण घरी घेऊन यायचो दाखवायचे. तर बाबा माझे अतिशय उत्तम इंग्रजी बोलणारे होते आणि ग्रामर मधल्या छोट्या छोट्या चुका काढणारे होते. तर त्याच्यात मी चूक केली होती आणि बाबांच्या लक्षात आली की ती खेरबाईंच्या डोळ्यातून निसटली. बाबांनी मला फोडून काढला अक्षरशः. आणि त्यावेळेला, कारण त्यावेळेचे लोक तसे होते, बाबा कडक शिस्तीचे होते. आणि तुला 38 मार्क हवेत, त्याने 1 मार्क का वाढवला. तर अशा प्रकारचं ते वातावरण होतं. म्हणजे आपण बघतो की आजकाल कदाचित लहान मुलांच्या चुकांवर पांघरून घालणारे पॅरेंट्स आहेत किंवा असं पॅरेंटिंगचं जे युग आहे ते असं होतंय की आपला मुलगा खूप चांगला किंवा आपला मुलगी खूप चांगली असं मानून एक त्याच्या चुकांवर पांघरून घालण्यासारखंच आहे. पण ते जे पूर्वीच्या काळी होतं पॅरेंटिंग, म्हणजे आपल्याला मार मिळायचा किंवा आपल्याला चूक त्याच वेळी निदर्शनास आणून दिली जायची. आता काय मुलांना ट्रॉमा होतो, त्यांना थेरपी घ्यायला लागते, अशा सगळ्या गोष्टी आजकालच्या जेनझी जे अल्फामध्ये आहेत. पण त्यावेळेचं जे आपल्याला मिळणार प्रसाद असायचा तो कदाचित आपल्या पिढीला म्हणा किंवा अशा पद्धतीने नक्कीच घडवण्यामध्ये त्याचं खूप मोठं योगदान आहे. आणि खूप छान आठवणी सांगताय तुम्ही. प्लीज कंटिन्यू. सांगतो. तर त्याचं असं होतं की माझ्या वडिलांना एक गोष्ट कळली. रेल्वेमध्ये असताना वडिलांना अनेक डिपार्टमेंट्स मध्ये त्यांच्या बदल्या व्हायच्या, अनेक विभागामध्ये बदल्या होत असताना त्यांना इंग्रजी बोलणं फार महत्वाचं होतं. आजही जर तू रेल्वेमध्ये जाशील, क्लास 1 ऑफिसर काय असतो त्याला इंग्रजीमध्ये कसं फेस करायला, कॉरेस्पॉन्डन्स कसा लिहायचा, तर ही एक स्टाईल होती त्यावेळेला. तर त्यावेळेला त्यांचे जे, मी असं म्हणेन की त्यांचे साहेब होते दिलीप कुमार जैन, त्यांचा प्रभाव त्यांच्यावरती फार होता. आणि ते स्वतः त्यांनी इंग्रजीचे कोचिंग क्लासेस कुठेतरी घेतले होते. पण वडिलांनी डिक्शनरी,
त्याचा अभ्यास केला होता, तर्खडकर त्याने वाचला होता आणि त्यामुळे त्याचं प्रेमही तेवढंच होतं. म्हणजे मार दिल्यानंतर अतिशय प्रेम करणारा बाप, कारण आईवरती खूप लिहिलं गेलेलं आहे, पण बापाच्या परिश्रमावरती आणि त्याच्या घामावरती कोणीच तेवढं लिहिलं नाही. मला नारायण सुरेंची कविता आठवते, त्याच्यात कुठेतरी त्यांनी बापाचा उल्लेख केलेला आहे. आणि शेवटी असं आहे की आपण कुठे ना कुठेतरी दैव ज्याला म्हणतो किंवा दुर्दैव ज्याला म्हणतो, आज बघ हा तुझा जो हक्कम ते ठेवलाय त्याच्यात सक्सेस, मला असं वाटतं की आपण ते सक्सेस टॉक शो आहे, दोन्ही साईडनी केलेलं आहे त्याला. हो, पण जर तू उलटी बाजू करशील याची, द ट्रेनर्स टॉक शो असं याचं नाव. म्हणजे एका वयानंतर जेव्हा तुमचा सक्सेस थांबतो तो तुम्हाला परत ट्रेनर व्हावं लागतं. चाणक्याला कधी कधी चंद्रगुप्त व्हावं लागतं आणि परत चाणक्यापर्यंतचा प्रवास करावा लागतो. ते म्हणतात ना सर की लर्न, अनलर्न आणि रिलर्न, याच तुम्ही एक चांगलं उदाहरण दिलंय. आणि हे माझ्या पण दृष्टीने आज पहिल्यांदाच मला समजते की आपण जे हे प्रिंट केलंय, म्हणजे एका साईडला द सक्सेस टॉक शो आहे आपला, याच्या आतापर्यंत 109 एपिसोड झालेत. आपला जो एपिसोड आहे तो 110वा एपिसोड आहे. आणि द ट्रेनर्स टॉक शो खास ट्रेनर्स कम्युनिटीसाठी जो पॉडकास्ट आहे त्याचे 8 एपिसोड झालेले आहेत. तर ह्याच्या एक अनुषंगाने एक आपण बनवलं होतं, तर तुम्ही त्याचा अर्थ सांगितला, खूप छान. बरं वाटलं सर आज तुमच्यासाठी ऐकून घेण्यासाठी. रोहन, तू उत्तम बोलतोस, तुझी संभाषण कला अतिशय जबरदस्त आहे. मी असं म्हणतो ती गिफ्टेड असते किंवा तुम्ही कुठून तरी ती घेऊन येता. आणि त्याच्यानंतर ज्या प्रकारे तू प्रश्न विचारतोस तो मनातला माणूस शोधतोस असं आहे. आणि मी नेहमी एक गोष्ट सांगतो लोकांना की तुमचं जे आयुष्य आहे, मला तरुणाईविषयी करा, मी असं म्हणून मी आजही स्वतःला तितकाच तरुण समजतो. कारण तुमची जी क्षमता असते, शारीरिक क्षमता, आज आपण म्हणतो की 50 झालं, माझं आता हातपाय दुखायला लागले, माझं वय झालं, तसं नसतं. तसं काही नसतं. कारण जर तू आधीचे लोक बघशील तर त्यांच्याकडे श्रम करायची एक क्षमता होती, ते शेवटपर्यंत. आजही तुला मी अनेक असे लोक दाखवतो की ज्यांचं आयुष्याचं जर तू गुपित विचारशील, सक्सेसच्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स आहेत. या डेफिनेशन्स जर तू मला विचारशील तर त्याचं मी तुला नेमकं उत्तर देईन. नक्कीच. आजारी पडल्यानंतर ज्यावेळेला अमिताभ बच्चन ज्यावेळेला आजारी होते त्यावेळेला त्यांना इथून उठून तिथपर्यंत जाता येत नव्हतं. त्यांच्यासाठी तिथून उठून एका म्हणजे कॉरिडॉर पर्यंत चालत जाणं हे सक्सेस होतं. काही जणांसाठी कॅन्सरच्या 3ऱ्या स्टेजमधून 4थ्या स्टेजमधून बाहेर येणं, जगणं हे सक्सेस असते. त्यामुळे सक्सेसच्या डेफिनेशन्स फार वेगळ्या येतात. नक्कीच. आणि आपल्या सक्सेस टॉक शो मध्ये हा पहिलाच प्रश्न आपण विचारतो प्रत्येक गेस्टला की तुमची स्वतःची यशाची व्याख्या काय. मी तुला असं म्हणेन की आयुष्य मनमोकळ्या रीतीने जगता आलं पाहिजे. आयुष्यामध्ये तुम्ही जी काही तुमच्यावरती प्रसंग येतात, जबाबदारी येतात. आता जबाबदाऱ्या अनेक असतात आणि तुम्ही ज्याला तरुण असता तुमच्या आयुष्यामध्ये 3 ज्याला आपण म्हणू 3 प्रकारच्या परिस्थिती येतात, ज्याला इंग्रजीमध्ये मी खूप सुंदर नाव दिलं आणि राजपाल यादवने त्याला अक्षरशः टाळ्या वाजवल्या. ट्रायम्स, ट्रॉफीज अँड टर्मॉइल. ट्रायम्स म्हणजे ज्याला आपण म्हणू विक्टरी. तुम्ही ज्याला तरुण असता, सुंदर दिसता किंवा कॉलेजमध्ये असता, कसलीच पर्वा तुम्हाला नसतं, तुम्ही बेदरकार असता, काही केलं तरी ते तुम्हाला त्याची पर्वा नसते, काय बघ चलेगा देखा जाएगा आपण असं म्हणतो. तर ती जी स्टेज असते त्याच्यात 2 गोष्टी असतात, ट्रायम्स अँड ट्रॉफीज. तुम्ही खूप ट्रॉफीज घेऊन घरी येतात. ट्रायम्स सळसळता उत्साह असतो तुमच्यामध्ये, ज्याला आपण बबलिंग एन्थुझियाझम असं म्हणतो, आणि तो काळ अतिशय महत्वाचा असतो. पण कोणी नंतरच्या काळाचा विचार करत नाही, ज्याला आपण आफ्टर मॅथ म्हणतो. ज्याला तुम्ही थकायला लागता त्यावेळेला तुम्हाला खरी माणसं कोण आहेत, सक्सेसचा अर्थ काय. आचार्य निरंजन हिरानंदाने म्हणतात 70 ओलांडल्यानंतर की मला एक प्रोजेक्ट करायचा आहे. मला प्रचंड उत्साह आला त्यांचं भाषण ऐकल्यानंतर. कारण जर एक मनुष्य या वेळेत ठरवतो की मला इतकं मोठं म्हणजे आकाश पेलायचंय, मग तुम्ही का नाही पेरू शकत. तर ट्रायम्स, ट्रॉफीज अँड टर्मॉइल म्हणजे काय की तुमच्या आयुष्यात काही प्रसंग येतात ते दुःखद असतात. म्हणजे अवेळी कोणाचं तरी निधन होणं, ज्याला आपण माझी पहिली पत्नी वारली किंवा तिला देवाज्ञास आली, माझं छोटस बाळ तेही नाहीसे झालं, त्याच्यानंतर मला खूप त्रास आला. त्याच्यानंतर म्हणजे या ज्या घटना होत्या त्या
2003 पासून 2007 पर्यंत, आणि माझे वडील 2007 मध्ये त्यांचं निधन झालं. पण त्यांनी मला एक प्रश्न विचारला की राजेश, तुझ्याकडे जगण्यासाठी काय आहे? की आता कशाच्या Purpose काय? पर्पज काय जीवनाचा? तर मी त्यांना एक फार जबरदस्त उत्तर दिलं, बाबा जगण्याचा काही पर्पज नसतो. या विधात्याने तुम्हाला जन्म दिलेला आहे, तुमचं कार्य जगणं आहे. तिथपर्यंत तो तुमची यात्रा संपवत नाही तिथपर्यंत, आणि ते जगणं तुम्हाला जिद्दीने जगता आलं पाहिजे, निराशेने नाही. तर त्यामुळे आजच्या तरुण मुलांना मी नेहमी सांगतो की निराश व्हायचं काही कारण नाही. खूप वाट आहे, खूप शोधता आलं पाहिजे. शोधला तर देवी मिळतो. खूप छान, खूप छान सर. असं म्हणतात की आयुष्यात यशाची व्याख्या शोधता शोधता आपल्याला यश कधी मिळेल हे आपण सुद्धा त्या समाधानात, आनंदात लोकांपर्यंत तो आनंद वाटत जातो आणि आपल्या यशाला अजून द्विगुणित करू. खूप छान तुम्ही तुमच्या यशाची व्याख्या सांगितली, आणि ते उदाहरण तर खूपच छान आहे की आपण शिकलं पाहिजे, शिकल्यानंतर ते परत त्याला रिलर्न केलं पाहिजे. तर आता आपण पुढे जाऊया सर. यशाला गवसणी घालण्यासाठी आपल्याला जे प्रयत्न करावे लागतात, त्या प्रयत्नांमध्ये आपल्याला कुठून तरी प्रेरणा घ्यावी लागते. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला प्रेरणा देतात? प्रेरणा देणाऱ्या अनेक गोष्टी असतात, आणि प्रेरणा स्त्रोत तुमचं जे असतं ही दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. की आज जर तू मुंबईत बघशील तर बहुतेक टॉक शो जे आहेत तर अकल्ट सायन्स वरती चालतात, की बाबा काहीतरी न्यूमरोलॉजीचा हा नंबर वापरा, हा रुमाल वापरा, हे काहीतरी करा ज्यातून तुमच्याकडे पैसे येतील. तर लोकांना किती चांगलं सांगितलं तर लोक ते ऐकणार नाही. कारण खरी प्रेरणा जी ही असते की एखाद्या माणसाचं तुम्ही चरित्र वाचता, त्यातनं खूप खस्ता खाल्लेला असतात, तुम्हाला फक्त त्याचा सक्सेस दिसतो. पण जर तुम्ही खूप आत गेलात तर मग तुमच्या लक्षात येईल की त्या माणसाने किती त्रास काढलेला आहे. आणि तुला आज एक गोष्ट सांगतो मी, जितक्या लोकांनी मुंबईमध्ये आपली स्वप्न साकार केली ते येताना काहीच घेऊन आले ना, लक्षात घे. कारण जर तुला मी सगळ्या गोष्टी दिल्या, एअर कंडिशन ऑफिस दिलं, तुला गाड्या भेट दिल्या, तुला मी खूप पैसे दिले, तर तू काही करणार नाहीस आयुष्यामध्ये. कारण कुठलीही गोष्ट करण्यासाठी तुमच्याकडे ड्राईव्ह लागतो. हा ड्राईव्ह कशातून निर्माण होतो की जेव्हा अशी परिस्थिती तुमच्यावरती ओढवते की माझ्याकडे काहीच नाही, मला काहीतरी केलं पाहिजे, ही गोष्ट ज्यावेळेला तुम्हाला सतवायला लागते ना, तुम्हाला भूक किती आहे त्या गोष्टीसाठी. म्हणजे भूक ही अतिशय जबरदस्त गोष्ट ही तुमची प्रेरणा असते. की जर तुझ्याकडे आज पॉडकास्ट करायची भूक आहे म्हणून तू हा पॉडकास्ट करू शकतोस. असे शोज तर तू फार राबवलेस, पण हे करायला फार मोठी प्रेरणा लागते. भूक जर तुमच्यात नसेल, नाही मला भूकच नाही एखाद्या गोष्टीची, तर तुम्ही एखाद्या गोष्टीवरती समाधान मानत असाल तर तुम्ही एक समाधानी मनुष्य म्हणून आयुष्यावर राहा. मी जे लोकांना नेहमी सांगतो की पैसा वाईट, हे जे लोक म्हणतात की पैसेवाले लोक असतात, काय करायचे एवढे पैसे, असं नाहीये. प्रत्येक माणसाची काहीतरी ध्येय असतं. जिथपर्यंत तुमच्याकडे ध्येय तुम्ही लिहित नाही, त्या ध्येयाकडे तुम्ही व्हिज्युअलाइज करत नाही. जसं मी तुला मगाशी म्हणालो की आपण तिबेटियन लामाज who sit on those high mountains, they always think that imagination is the most powerful force, because your willpower follows imagination. Your willpower follows imagination, right? So if you have excellent imagination, if you have positive imagination, you see the picture and then you start working on the picture, you will get ways. नक्कीच, खूप छान सर. तुम्ही आता जे सांगितलं ना, त्यात एकच मला असं म्हणायचं वाटेल की गरज ही शोधाची जननी आहे. हेच आपल्याला आपल्या इन्स्पिरेशन साठी सुद्धा तुम्ही तुमच्या आयुष्यात वापरले. खूप छान सर. आणि असं म्हणता येईल की जोपर्यंत तुम्हाला स्ट्रगल्स किंवा त्या स्ट्रगलवर मात करण्याची जी तुमची ऍटिट्यूड म्हणा किंवा मनोवृत्ती ज्याला आपण म्हणतो, त्यांनी आपण यशाच्या एका पायरीवर जातो. याच्यासाठी माझं एक पर्सनल उदाहरण द्यायची तुम्हाला खूप इच्छा झाली माझी, की मी 2006 साली 10वीच्या परीक्षेला होतो. म्हणजे 2005 साली, मार्च 2005 साली मी 10वीला एंटर झालो जस्ट. आणि त्यावेळेला 26 जुलै 2005 साली महाप्रलय, महापूर आला होता. त्यावेळेला बदलापूरला आमचा बंगला होता, जवळपास एक 5 रूमचा बंगला होता. आणि त्यावेळेला जेव्हा तो पूर आला तेव्हा आमच्या बंगल्यात पाणी घुसलं. आणि त्यावेळेला मी 10वीत होतो आणि माझी सगळी पुस्तकं वाहून गेली, सगळे कपडे खराब झाले, पूर्ण घरामध्ये जवळपास 2-3 फूट चिखल होता, 7-8 फुटापर्यंत पाणी आलं होतं. आणि जवळपास आमचं जे काही सुव्यवस्थित चाललेली जी खडी होती माझ्या आई वडिलांच्या संसाराची, ती त्या पुरामुळे एकदम खराब करून टाकली. माझ्या वडिलांनी त्यावेळेला मला सांगितलं की रोहन, तू नापास झालास तरी चालेल, तू नापास झालास तरी चालेल, पण तू फक्त एकच करायचं की तुझी पुस्तकं नाहीये, तुला कपडे नाहीये, तुला सगळ्या कठीण परिस्थितीतून तू जातोयस, फक्त एवढंच करायचं की तुला शाळेत तर रोज जायला मिळतं, बरोबर, तर तू शाळेतनं घरी आल्यावर शाळेत काय शिकवलं तेवढं फक्त मला समजावून सांगायचं. वा.
आणि त्या माझ्या वडिलांच्या त्या एका कृतीमुळे म्हणेन मी, आणि मी सुद्धा ते फॉलो केलं. कारण प्रत्येक वेळी आपण असं म्हणतो की आपल्याला सल्ला चांगला मिळतो, पण त्या सल्ल्यानुसार आपण जर वागलो तरच आपल्याला त्याचा फायदा होतो. नक्कीच. तर मी माझ्या वडिलांचा तो सल्ला ऐकला, केलं मी ते, आणि त्या वर्षी शाळेत मी पहिला आलो. वा वा वा. 2006ची बॅच होती अरे माझी. वा. आणि आता नुकतंच मी माझ्या शाळेमध्ये परत जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, आणि वडिलांच्या त्या कृतीमुळे मला एखादा विषय सोपा करून समजावून सांगण्याची सवय लागली. कारण आपण असं म्हणतो ना की आपल्या वडिलांना जेव्हा आपण सांगायला जातो तेव्हा आपण ट्राय करतो की माझं कसं बेस्ट होईल. सो ते रोज मला ते सवय लागल्यामुळे मग मला शिकवण्याची सवय लागली, आणि मग मी माझं करिअर जे आहे ते एज्युकेशन या फील्डमध्येच करतोय. आणि त्याच्याच अनुषंगाने 2014 साली मला जॉन्डिस झाला होता. कावीळ रोगामुळे मी 1 महिना हॉस्पिटलमध्ये होतो. अरे बापरे. त्यामध्ये परिस्थिती एवढी कठीण होती की विद्यार्थ्यांना शिकवता नाही आलं, कॉलेजला सुट्टी झाली, विद्यार्थी पास कसे होतील, परीक्षा कशी देतील, या विचारांनी मी काही दिवसातच ऑडिओ नोट्स रेकॉर्ड करायला सुरुवात केली. मोबाईलमध्ये 2014 साली मी ऑडिओ नोट्स रेकॉर्ड केल्या, त्या विद्यार्थ्यांना पाठवल्या, आणि विद्यार्थी ते ऐकून पास झाले. मग जसा मी हॉस्पिटलमधनं बाहेर आलो, मी विचार केला की टेक्नॉलॉजीला आपण टीचिंग मध्ये वापरणं खूप गरजेचं आहे. आणि तेव्हा मग मी त्या ऑडिओ नोट्सचं रूपांतर व्हिडिओ मध्ये केलं, आणि माझं युट्यूब चॅनल 2014 साली मी सुरू केलं. अतिशय उत्तम उदाहरण दिलं. म्हणजे तुम्ही असं म्हणाले की जिथपर्यंत कठीण परिस्थिती येत नाही आपण घडत नाही, आणि जर सगळं चांगलं मिळालं असतं आपल्याला तर आपल्याकडे ते नव्या लेवलचं ध्येयच उपलब्ध नसतं. रोहन, जे उदाहरण तू दिलेलं आहेस, मला असं वाटतं की हे अतिशय जाज्वल्य उदाहरण आहे सक्सेसफुल साठी. कारण पुस्तकं नाहीत, वह्या नाहीत, वाहून गेलेल्या वह्या, पुस्तकं, दप्तर नाही, कपडे नाहीत, आणि तुला वडिलांनी दिलेला म्हणजे सल्ला, म्हणजे असं आहे रे की आपण आपण म्हणतो ना की जिथपर्यंत आग लागत नाही ना मागून, तिथपर्यंत रॉकेट उडत नाही. तर तुला रॉकेट बनवलं त्याने. तर रॉकेट सायन्स असं कुठलंही नसतं सक्सेसचं, फक्त एक ज्याला आपण म्हणतो जिद्द हवी असते, आणि त्याच्यावरती तुला म्हणजे त्याच्यावरती चालायचं असतं. आणि तुझं उदाहरण जे तू उदाहरणात स्वतःविषयी दिलंयस, ते उदाहरण असं मला वाटतं की आजच्या नवीन पिढीसाठी आहे, किंवा आजचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी प्रेरणास्रोत आहे. खूप छान वाटलं सर. आणि आतापर्यंत आपण जे सर्व चर्चा केली त्यात खूप महत्वाच्या गोष्टी आपण बघितल्या की आज मराठी माणूस जो आहे तो उद्योग करायला निघालाय, उद्योजक बनायला निघालाय. तर मराठी उद्योजकांना तुम्ही काय टिप्स द्याल किंवा काय संदेश द्याल? मराठी उद्योजकांचा एक नेहमी प्रश्न असतो की माझ्याकडे फायनान्स नाहीये. याच्यावरती माझं एक नेहमी एक वाक्य असतं, इफ यू कॅनॉट क्रिएट मनी व्हेन यू डोंट हॅव मनी, यू वोंट बी एबल टू क्रिएट मनी व्हेन यू हॅव मनी. तुमच्याकडे पैसे नसताना जर तुम्ही स्वतःचं जग निर्माण करू शकत नाही, तर पैसे असताना पण तुम्ही करू शकणार नाही. हे अतिशय महत्वाचं तुला सांगतोय. सेकंड थिंग, ट्रेनर्ससाठी, जे इंग्रजीचे ट्रेनर्स आहेत, शिकतायत किंवा शिकवणारे आहेत, यांना मी सांगू इच्छितो की तुमची भूक किती आहे, तुम्ही फीस किती चार्ज केली पाहिजे. तर लोक म्हणतील की बाबा आम्ही काही हजारो रुपये चार्ज करतो. मी म्हणतो मला महिन्याला कमीत कमी किंवा दिवसाला कोणी 1 करोड देणारा असेल तर त्याला मी कदाचित एका दिवसात मी त्याला जबरदस्त वक्ता बनवू शकतो. महेश भटांचं एक वाक्य आहे, म्हणजे त्याला सिम्मी गरेवालने एका शो मध्ये विचारलं मग की महेश, आय सी यू, you're a restless man despite a successful director. Why you're so restless? त्याला त्याने सांगितलं, my friend Mr. U.G. Krishnamurti has said one thing to me, that I should be a man of at least $1 billion American dollars. He has put before me a goal that I should be a man of at least $1 billion American dollars. हेच आज मला तुला सांगायचंय की जर तुला मोठं व्हायचंय तर प्रचंड मोठी स्वप्न बघ, आणि त्याचे व्हिज्युअल्स तयार कर, आणि त्याच्यासाठी जाण्याकडे जी वाटचाल लागते मग तशी माणसं तुला भेटत राहते. बरोबर. एक लक्षात घे, मी तुला सांगितल्याप्रमाणे की फायटर प्लेन्स आणि कमर्शियल पायलट्स, फायटर प्लेन्सचा जी कॅटेगरी आहे त्यांना पगार फार कमी असतो, पण ते डिमोटिवेट होतात ज्या वेळेला त्यांना सांगितलं जातं की तुम्हाला आता प्लेन उडवता येणार नाहीत. आणि मुंबई जी चालते जुगाडावरती चालते, तुला जुगाड हा करताच आला पाहिजे. मराठी माणसाने जुगाडा केला पाहिजे, आणि त्याने प्रचंड, मला असं वाटतं त्याने प्रचंड जुगाड केला पाहिजे, तरच तो या मुंबईत टिकू शकतो. जो निराश झाला, जो हताश झाला, जो म्हणतो माझ्याकडे मार्ग संपले, नाही, मार्ग संपत नाहीत, तुम्ही मार्ग शोधत नाहीत म्हणून ते मिळत नाही. नक्कीच, खूप छान सर. आणि आज आपण एवढ्या सर्व विषयांवर चर्चा केली. जर आपल्या ऑडियन्सला तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर आमचे ऑडियन्स तुमच्याशी कशा पद्धतीने संपर्क साधू शकतात? त्यांनी मला फोन करावा,
माझा व्हॉट्सअप नंबरही मी तुम्हाला देतोय आणि हा आहे 8169949504 या नंबर हा माझा थेट व्हॉट्सअप नंबरही आहे. तर मी म्हणतो माणसाने ध्येयवादी नेहमी राहिलंच पाहिजे आणि माणसाची ध्येय आणि स्वप्न मोठी झालीच पाहिजे. व्यक्तिमत्व विकास म्हणजे नुसतं चांगलं दिसणं नव्हे. मी तुला मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमचं विजन फार क्लिअर पाहिजे, तुम्हाला तसं बोलता आलं पाहिजे. आणि जसं मी तुला सांगितलं की प्रत्येक वेळेला आयुष्यामध्ये प्रत्येक दिवस हा प्रोडक्टिव्ह असेल असं नसेल, नाही, गरज नाही. कदाचित एक दिवस अतिशय वाईट येईल, पण त्या वाईट दिवसातून खूप शिकता आलं पाहिजे माणसाला, त्यातनं तुम्ही तयार होता. मी तुम्हाला अनेक व्यवसाय असे सांगतो की ज्याच्यात तितक्या पैशांची गरज नसते. साधी जुनी पुस्तकं विकून सुद्धा मराठी माणूस श्रीमंत होऊ शकतो. ज्या माणसाकडे दुसऱ्याला जिथपर्यंत तुम्ही जळवत नाही ना, राग आणत नाही, त्याच्यात मत्सर भाव तुम्ही निर्माण करत नाही, द्वेष निर्माण करत नाही. द्वेष हा चांगल्यासाठी, म्हणजे माझ्यात काय कमी आहे ही जेव्हा उणीव, राग, कारण मी रागातून शिकलो. माझा कुणीतरी अपमान केला होता म्हणून मी इंग्रजी शिकलो, नाहीतर इंग्रजी हा माझा व्यवसाय झाला नसता. पेटवायचा जो व्यवसाय की तुझ्यात ते सामग्री भरलेली आहे, तुला फक्त स्वतः आग लावायची आहे आणि आग नेहमी मागे लागते, लक्षात ठेव. नक्कीच. भूक पाहिजे तर ती वाढवण्यासाठी प्रचंड वाचन पाहिजे. आय कॅन मेक यू रिच, कारण मी माझ्या ऍसेट्स, ज्या खऱ्या ऍसेट्स आहेत ते अजूनही लिक्विडेट केलेल्या नाही आहेत. लोक लॉस मध्ये जातात, लोक प्रचंड त्रास करून घेतात. राजेश भोसले आजही वयाच्या 55व्या वर्षी ठासून सांगतोय की मी स्वतःला अजून तितकं ओळखलेलं नाहीये जितकं मी येत्या काही वर्षात ओळख निर्माण करून जगापुढे ठेवणार आहे. ही माझी ओळख आहे. नक्कीच सर, तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि नक्कीच आपण म्हणतो की आपल्या एका प्रयत्नामुळे आपण हजारो लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणत असतो. आणि द सक्सेस टॉक शो मध्ये आजच्या या 110व्या एपिसोडमध्ये तुम्ही जे सर्व माहिती आमच्या दर्शकांना सांगितली त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. रोहन, तुझा टॉक शो अतिशय सुंदर आहे. टॉक शो मध्ये तू सहज ओघवतो बोलतोस, पण त्याच्यात जिथपर्यंत मला जे आतापर्यंत तुझ्याकडनं मिळालं की तू अतिशय संतपणे माणसाकडनं काढून घेतोस की तो कसा त्याची जी जर्नी आहे किंवा मी असं म्हणेन किंवा त्याचा जो आयुष्यातला प्रवास आहे हा जाणून घ्यायचा तुझा तुझी जी महत्वाकांक्षा आहे ना, तुझ्या संतपणामधली किंवा तुझ्या त्या एका व्हॉइस मध्ये जी महत्वाकांक्षा आहे ती मला अतिशय आवडली. नंबर 2 म्हणजे तू हा जो प्रोग्राम आहे, मी आलो किती वाजता आणि तुझ्यासमोर मी 2 तास बसलोय. अगदी खेळीमेळीच्या वातावरणात तू जो प्रोग्राम करतोस, पॉडकास्ट करतोस, एक दिवस असा येईल की मला तुझा पॉडकास्ट करण्याची संधी मिळेल, ही माझी मागणी असेल. नक्कीच. कारण एक दिवस असा येईल की तू इतका सक्सेसफुल आणि मोठा होशील हे पॉडकास्ट करता करता की तुझा पॉडकास्ट करायची कदाचित मला म्हणजे पाळी येईल की मला आज रोहनचं पॉडकास्ट करायचंय आणि रोहनचं पॉडकास्ट करण्यासाठी मला कुठेतरी बाहेर रांग लावून उभे राहावं लागेल की पॉडकास्ट आज त्याचं मला करायला मिळेल का. मला तुझी अपॉइंटमेंट घ्यायची पाळी ही फ्युचरमध्ये नक्कीच येईल. मी तुला आजपर्यंत ठामपणे सांगतोय. आज तुला तुमच्यासारख्या व्यक्तींचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन असेल तर हे नक्कीच साध्य होईल सर. आणि नक्कीच रांग वगैरे तर नाही, पण आपण चांगल्या पद्धतीने एकमेकांना मदत करू आणि एकमेकांना पुढे घेऊन जाऊ. तुमच्याकडनं खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. रोहन, तुझे अतिशय मनापासून आभार. तुम्हाला इथे बोलवलंच या टॉक शो मध्ये. आणि तुझा हा जो कप जो आहे याला 2 बाजू आहेत. नाण्याच्या 3 बाजू असतात, तुझ्या 2 आहेत. यातली एक तिसरी बाजू या कप मध्ये आहे. या कपात भरलेलं पाणी जर किंवा चहा भरलास, अर्धा भरलास आणि पूर्ण भरलास, दोन्ही गोष्टी आहेत. तुझा कधी कप जो आहे हा पूर्ण भरायला देऊ नकोस, नेहमी अर्धा भर, कारण त्याच्यात उत्सुकता राहील आणि तुझ्यातला जो आत्मविश्वास आहे तो वाढत जाईल आणि तो उत्तरोत्तर वाढत जावा. आणि तू, मला असं वाटतं की जबरदस्त तुझ्याकडे कला आहे, उत्साह आहे आणि तुझ्याकडे एक प्रकारची जी शैली आहे ती वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळे तुझं मी अभिनंदन करतो. मला बोलवल्याबद्दल आभार मानतो तुझे आणि तुझ्या टॉक शोचे. आणि हा तुझा जो टॉक शो आहे द सक्सेस टॉक शो असाच निरंतर चालत राहावा आणि बस मोठी मोठी मंडळी ह्याच्यात येत जावी. आणि मी असं म्हणेन की सर्वसामान्य लोकांना इथे बोला, कारण त्यांच्याकडनं घेण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत जगण्यासाठी इतक्या गोष्टी असतात की आपण त्या शिकत जातो. त्यामुळे तुझे पुनश्च आभार. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच मला बोलवल्याबद्दल. नमस्कार. द सक्सेस टॉक शोचे सर्व एपिसोड तुम्हाला आमच्या वेबसाईटवर सुद्धा बघायला मिळतील. वेबसाईटचे URL आहे www.thesuccesstalkshow.co.in आणि सरांचा जो मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला डिस्प्ले मध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. धन्यवाद सर. नमस्कार.